हॅलो, कशा आहात सगळे? आज अंशूची रिक्षाला जरा वेळ होता तर तो बघा झाडू मारायला लागला. मी त्याला बोलली नको मारू म्हणून झाडू, परंतु तो काय ऐकतच नव्हता. तर त्याने आधी झाडू मारला. त्यानंतर मला रांगोळीसुद्धा काढायची होती. मग मी रांगोळी वगैरे काढली आणि अंशूचे पप्पा बाहेर गेलेले होते. त्यांनी आमच्यासाठी दाल पकवान आणलेलं होतं. तर तुम्हाला देखील आवडतं का दाल पकवान? मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला तर खूप जास्त आवडतं. तो राहिला नाश्ता देऊन दिला मी आणि त्यांनी चिकनसुद्धा आणलेलं होतं. मग चिकन बनवायला घेतलं मी. थोडक्यात तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यात खोबरं टाकायचं, ते सुद्धा गुलाबी होईपर्यंत भाजायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या दोघी गोष्टी टाकायच्या. त्यानंतर अद्रक टाकायचं, कोथिंबीर टाकायची, लसूण टाकायचं, मीठ टाकायचं आणि हे चांगलं वाटून घ्यायचं. त्याकडे मी चिकनसुद्धा शिजवायला टाकलेलं होतं, ते सुद्धा रेडी आहे. आणि त्यानंतर मी पातेल्यामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये जो मसाला वाटलेला आहे तो टाकला. त्यानंतर लाल तिखट टाकलं, मसाला टाकायचा आणि त्यानंतर धने पावडर टाकायचं आणि हळदसुद्धा टाकायची. शिजलेलं चिकन त्यात टाकून द्यायचं आणि आपली भाजीसुद्धा रेडी आहे आता. त्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा रेडी आहे. मी लगेचच ताट लावलं आणि यांना दिलं. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.